जर लोक आम्हाला सांगतायत की प्रशासन येत नाही आणि मदत करत नाही, आणि म्हणून जर आम्ही तिथल्या तलाट्यांना फोन केला, ग्रामसेवकांना फोन केला, तहसीलदारांना केला आणि जर समाधानकारक उत्तर मिळत नसेल, तर जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून मी जिल्हाधिकारी महोदयांना फोन केला. मग त्यावेळेस तुम्ही बघा, मी जिल्हाधिकाऱ्यांना कोणतीही एकेरी भाषा वापरली आहे का? एका राजकीय पक्षाचे जरी प्रवक्ता असले तरी मी काय माझ्या पक्षाच्या नेत्याच्या नावानं त्यांना धमक्या दिल्या आहेत का? मी जिल्हाधिकाऱ्यांना कुठली शिवीगाळ केली आहे का? साहेब, लोकांना जेवण मिळत नाहीये, मदत वाढवा म्हणून मी विनंती करणं ही माझी चूक आहे का? शेवटपर्यंत माझ्या तोंडामधून साहेब आणि विनंती असे नम्रपणाचे शब्द तर बाहेर पडत असताना तुम्ही काय करताय? तुम्ही किती किट आणले? मग तुम्ही तुमच्या पक्षाकडून मदत करा का? असं जिल्हाधिकारी म्हणत असताना मग राजकारण मी करते का दुसरं कोण करतंय याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं शोधावं. हा फोन आमचा झाल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी मला नंतर फोन केला. प्रशासनाकडून कोणती कोणती मदत दिली जाते याचीही त्यांनी आम्हाला माहिती दिली. ती माहिती आम्ही तिथल्या ग्रामस्थांना दिली, ग्रामस्थांना समजावून सांगण्याचं काम केलं. एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये